गुड मॉर्निंग फ्रेंड्स. स्वागत आहे तुमचं पुन्हा एका आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर जाणून घेऊयात की आजच्या मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. तर मित्रांनो, गेले आठवडाभर म्हणजेच सोमवार ते गुरुवारपर्यंत मार्केटने चांगली रॅली दिलेली आहे. कालसुद्धा मार्केट गॅपअप ओपन होऊन गॅपअप सस्टेन झाला आणि गॅपअप वरतीच राहिला. गॅप फिल करण्यासाठी मार्केट खाली आलंच नाही. म्हणजे आता जो 21,000चा जो रेंज होता तर तो आता सपोर्ट म्हणून काम करेल. आता रेजिस्टन्स ब्रेक झालेला आहे पूर्णपणे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आता मार्केट हे पूर्ण बुलिश आहे. त्यामुळे अशा मार्केटमध्ये काही शॉर्ट करण्याचा तुम्ही अजिबात विचार करू नका. आणि जे काही चांगले स्टॉक्स तुमच्या रडारवरती असतील अशा स्टॉकचे ॲनालिसिस तुम्ही करून ठेवा आणि चांगल्या प्राईसला तुम्हाला ते मिळाले की तुम्ही घेऊन टाका. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आत्तापर्यंत जे लार्ज कॅप होते तर त्यांनी परफॉर्मन्स दिलेला नव्हता. म्हणजे IT स्टॉक्स असतील मोठे मोठे TCS, इन्फोसिस, टेक महिंद्रा वगैरे. त्यानंतर मग जे काही बँक्स आहेत मोठे मोठे ICICI, ॲक्सिस, HDFC बँक, रिलायन्स वगैरे ह्या कंपन्या की ज्यांचं निफ्टीमध्ये खूप मोठं वेटेज आहे. तर अशा स्टॉक्सने आत्तापर्यंत काहीही परफॉर्मन्स दिलेला नाही आहे. ऑल टाईम हायपासनं हे अजून बरेच खाली आहेत आणि तरीसुद्धा निफ्टी शूटअप झालेला आहे. याचा तुम्ही विचार करा. म्हणजेच आत्ता गेले 2-3 दिवसापासून ह्या स्टॉक्समध्ये हालचाल पाहायला मिळते. तुम्ही जर व्यवस्थित आता जर यांचं वाढण्याचं पर्सेंटेज जर पाहिलं तर इन्फोसिस वगैरे, टेक महिंद्रा यासारख्या कंपन्या आता वाढायला लागलेल्या आहेत. आणि जे काही त्यांची रेजिस्टन्स आहेत, नियरली रेजिस्टन्स, तर ते आता ते ब्रेक करण्याचा प्रयत्न करत आहेत. म्हणजे तुम्ही विचार करा, जर हे स्टॉक्स अजूनही ऑल टाईम हायपासून खाली आहेत, मग हे जर ऑल टाईम हायपर्यंत पोहोचले आणि ऑल टाईम हाय ब्रेक करून जर हे वरती चालले गेले तर मग किती फायदा होईल याचा विचार करा. म्हणजेच आता हे जे लार्ज कॅप स्टॉक्स आहेत तर हे आता चालण्याची परिस्थिती आता निर्माण झालेली आहे. आणि साहजिकच आहे, हे स्टॉक जर चालले तर निफ्टी अजून शूटअप करेल. म्हणजे 22,000 पाहणं हे काही फार जास्त अवघड आहे असं मला वाटत नाही. परंतु या दरम्यान बरेचसे चढ उतार येणार एवढं मात्र नक्की. तर मित्रांनो, आजही मार्केट गिफ्ट निफ्टी इंडिकेट करते की 50-60 पॉईंट गॅपअपच ओपन होणार आहे. म्हणजेच जे लोक काल कॉल घेऊन गेले असतील त्यांना थोडाफार प्रॉफिट नक्कीच होईल 10-20 पॉईंटचा. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं आजचं मार्केट राहणार आहे. यावर तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आपण भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सेफ ट्रेड करा, व्यवस्थित ट्रेड करा आणि लाँग टर्म इन्व्हेस्टिंगवरती नक्की लक्ष द्या. तुम्हाला त्याचा फार फायदा इथनं पुढं नक्कीच होणार आहे. कारण आता इलेक्शन इयर आहे आणि जे काही गव्हर्नमेंट सध्या आहे तर तेच कंटिन्यू होण्याचे फार चान्सेस सगळ्यांनाच वाटत आहेत, अगदी सर्वसामान्य लोकांनाही. त्यामुळे मार्केटसाठी ती गोष्ट फार चांगली आहे आणि त्यामुळेच मार्केट शूटअप करतं आहे हे लक्षात घ्या. म्हणजेच जेव्हा रिझल्ट फेवरमध्ये लागतील त्यानंतर मार्केट कुठे पोहोचेल याचा विचार करा. म्हणजे एकंदर मार्केटमध्ये सगळ्या गोष्टी चांगल्याच आहेत. आणि राहिला प्रश्न US मार्केटचा, तर ते कालही ग्रीनमध्येच क्लोज झालेले आहेत. म्हणजेच US मार्केट, एशियन मार्केट्स हे सगळे इंडियन मार्केटला सपोर्ट करत आहेत. त्यामुळे आपलं मार्केटही चांगलं काम करतं आहे. तर आता जर साधारण तुम्ही पाहिलं तर गेल्या आठवडाभर मार्केटने चांगली रॅली दिलेली आहे. त्यामुळे आज शुक्रवार आहे. म्हणजे आता मोठमोठे ट्रेडर असतील तर ते शक्यतो काय करतील, आज प्रॉफिट बुकिंग करायचा प्रयत्न करतील असा माझा अंदाज आहे. त्याचं कारण असं की शनिवार रविवार 2 दिवस सुट्टी आहे आणि सोमवारीसुद्धा सुट्टी आहे मार्केटला. मग सलग 3 दिवस सुट्टी असल्यामुळे ग्लोबल मार्केटमध्ये 3 दिवसामध्ये बरेच चढउतार होऊ शकतात. मग जर टॅकल करायचे नसतील, आपलं प्रॉफिट जर बुक करून ठेवायचं असेल, सेफ जर गेम खेळायचा असेल, तर हे लोक आज प्रॉफिट बुकिंग करतील. मग आता ते प्रॉफिट बुकिंग फर्स्ट हाफमध्ये येतं की सेकंड हाफमध्ये, ते देखील आपण पाहायला पाहिजे. तर मग आपण भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.